इयत्ता 9वी विषय इतिहास पाठ 8 उद्योग व व्यापार। मुलांनो, या पाठात आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील उद्योग व व्यापार याविषयी माहिती घेणार आहोत। भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी 1948 मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने करण्यात आली। 1954 मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक होण्यासाठी भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। आता आपण भारतातील काही महत्त्वाच्या उद्योगांची थोडक्यात माहिती घेऊया। सर्वप्रथम वस्त्रोद्योग। देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाचा वाटा सुमारे 14% आहे। वस्त्रोद्योगात यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग यांचा समावेश होतो। हातमाग उद्योग श्रमप्रधान आहे। टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1963 नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली आहे। देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्याचे काम या समितीचे आहे। पुढील उद्योग आहे रेशीम उद्योग। वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत या उद्योगाचे काम चालते। रेशीम किड्याच्या जाती आणि तुतीच्या झाडांवरील संशोधन बंगळुरू येथील सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केले जाते। हा उद्योग प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व जम्मू काश्मीर या राज्यात आहे। तसेच उद्योगाचा प्रसार आदिवासी बहुल राज्यात केला जात आहे। ताग उद्योग। ताग उत्पादनात भारत प्रमुख देश आहे। भारतातून मोठ्या प्रमाणावर ताग उत्पादनाची निर्यात होते। तागापासून कापड, गोंडपाट, दोरखंड इत्यादी वस्तू तयार केल्या जातात। हस्तशिल्प हे श्रमप्रधान क्षेत्र आहे। अधिक रोजगारक्षमता, कमी गुंतवणूक, अधिक नफा, निर्यातीला प्राधान्य आणि अधिक परकीय चलन यामुळे हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळाला आहे। ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली हाट यासारखी मार्केट यंत्रणा अनेक शहरात सुरू केलेली आहे। त्यातील मुंबई हे एक शहर आहे। वाहन उद्योग। वाहन उत्पादनात भारत प्रमुख देश आहे। भारतातून 40 देशांना वाहने निर्यात केली जातात। भारतातील वाहन उद्योगाला सनराइज क्षेत्र असे म्हटले जाते। भारतातील ट्रॅक्टर उद्योग हा जगात सर्वात मोठा असून जगाच्या 1/3 ट्रॅक्टर उत्पादन भारतात होते। भारताचे ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना निर्यात केले जातात। सिमेंट उद्योग। गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे। तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगांपैकी हा एक उद्योग आहे। सध्या भारत हा जगात सिमेंट निर्मितीत महत्त्वाचा देश आहे। चर्मोद्योग भारतातील मोठा उद्योग असून हा निर्याताभिमुख उद्योग आहे। कातडी कमावण्याचा उद्योग भारतभर चालू आहे। कातड्यापासून चप्पल, बूट तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे। त्यालाच चर्मोद्योग असे म्हणतात। मऊ कातड्यापासून शोभेच्या विविध वस्तू, पर्सेस, जॅकेट अशा विविध वस्तू तयार करण्याचा हा व्यवसाय आहे। विहिरीचे पाणी काढण्याच्या मोठ्या बॅग्स तयार करण्याचेही व्यवसाय भारतभर चालतात। तसेच शोभेच्या वस्तू, बूट, चप्पल इत्यादी वस्तू भारतातून निर्यात करण्याचा व्यवसायही चालतो। भारतात आग्रा, कानपूर, कोल्हापूर, चेन्नई आणि मुंबईतील धारावी या ठिकाणी हे चर्मोद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत। मीठ उद्योग। भारत हा सध्या मीठ उद्योगातील प्रमुख देश आहे। भारतात मिठाचे वार्षिक उत्पादन 200 लाख टन होते।
आयोडीनयुक्त मिठाचे उत्पादन 60 लाख टन इतके होते. सायकल उद्योग. सायकल उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पंजाब आणि तमिळनाडू या राज्यात सायकलीचे उत्पादन होते. लुधियाना हे शहर देशातील एक प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे. भारत, नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशांना सायकली निर्यात करतो. पुढील उद्योग आहे खादी व ग्रामोद्योग. ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली. ग्रामीण क्षेत्रातील पारंपरिक उद्योग, हस्तोद्योग, कुटीरोद्योग तसेच स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेली साधनसंपत्ती व मनुष्यबळ उपयोगात आणणाऱ्या लघुउद्योगांचा विकास करावा व रोजगार निर्मितीच्या माध्यमातून गावांना स्वावलंबी बनवावे, ही आयोगाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्टे होती. शेती उद्योग. भारतात पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. शेतीची अनेक कामे बैलांच्या मदतीने केली जातात. तसेच यंत्रांचा वापर नांगरणी, पेरणीपासून कापणी, मळणी इत्यादी कामात होत आहे. भारताचा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय शेती आणि शेतीवर आधारित इतर कामे हा आहे. खेड्यापाड्यात शेती व पशुपालन व्यवसाय चालतो. शेतीची कामे व शेती उत्पादन यावर 70% समाज अवलंबून आहे. शेती उद्योगात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही वाटा मोठा आहे. भारतात शेती व्यवसाय विविध हंगामात चालतो. अनेक प्रकारची पिके शेतात घेतली जातात. ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी, तेलबिया यांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. त्याबरोबर कापूस, ऊस यांच्यावर प्रक्रिया करून कापड, साखर हेही उद्योग चालतात. फळे आणि भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतीतूनच होत आहे. अलीकडे यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग चालत आहेत. शेतीमधून मानवाच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. शेती अवजारे, बी बियाणे, खते यांचा पुरवठाही केला जातो. कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबागा, रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई म्हशींचे संगोपन, दुग्ध व्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून मार्गदर्शन होते. उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम म्हणजेच वेअरहाऊस बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. भारत अन्नधान्य उत्पादनात आणि पीक पद्धतीत स्वयंपूर्ण होत आहे. ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती यांसारख्या आधुनिक पद्धतीने शेती करण्यात येत आहे.